नगर जिल्ह्यात हत्याकांडांचं प्रमाण वाढतच चाललंय। पाथर्डी तालुक्यात एका दाम्पत्यासोबत त्यांच्या मुलाचा खून करण्यात आलाय। निर्दयीपणे खून करून या दलित कुटुंबियांच्या पार्थिवाचे तुकडे तुकडे करून विहिरीत टाकून आरोपींनी तिथून पलायन केलं। ऐन दिवाळीच्या तोंडावर हा हृदय हेलावणारा प्रकार घडल्यानं नागरिकातून हळहळ आणि संताप व्यक्त होतीये। यापूर्वी जामखेडच्या खर्डा या तालुक्यात असाच प्रकार घडला होता। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसाच्या पश्चिमेला तिसगाव मिरी रस्त्यावरील तांबुळदेव येथे संजय जाधव वय 45 हे आपली पत्नी जयश्री वय 42 आणि मुलगा सुनील वय 19 हे यांच्यासोबत 4 दिवसांपूर्वी जवखेडे येथून बाजरी काढण्यासाठी शेतात निवासाकरता आले होते। सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून धारदार शस्त्राने वार करून जाधव कुटुंबियांची हत्या केली। त्यानंतर शरीराचे अवयव धडावेगळे करून ते विहिरीत टाकले। मंगळवारी सकाळी बकरी ओरडत असताना तिच्याकडे कुणाचं लक्ष नाही हे पाहून आजूबाजूच्या कुटुंबियांनी चौकशी करत घरात पाहिलं। त्यावेळी घरात अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला होता। या संदर्भात नातेवाईकांनी जाधव कुटुंबियांच्या शोधाकरिता सर्व दवाखाने पालथे घातले। मात्र तपासादरम्यान वस्तीजवळील विहिरीत तीनही मृतदेह विचित्र अवस्थेत पाण्यात तरंगताना दिसले। पोलीस सूत्रांना माहिती कळताच शेवगाव उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मयत संजय जाधव हे गवंडी काम करत असत। मुलगा मुंबईच्या गोरेगाव येथे दुग्धशास्त्र या शाखेत शिक्षण घेत होता। वादग्रस्त वातावरणापासून लाखो अंतरावर असलेल्या या दलित कुटुंबियांवर हा घाला कोणी आणि कशासाठी घातला याचं रहस्य अजून उलगडलेलं नाही। तसंच मयत संजय जाधव यांची दुचाकी जवळच असलेल्या मिरी रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेतात पोलिसांना आढळून आली। घरातील मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतलाय। विहीर पडकी आणि त्यात गाळ असल्यानं मृतदेह वर काढण्याकरता पोलिसांना खूपच मेहनत घ्यावी लागली। त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरला पाठवण्यात आले। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार हे करतायत। या ठिकाणी आमच्या जवखेडे खालसा गावामध्ये ही जी काही दुर्दैवी घटना झाली हिचं शब्दामध्ये काही याबद्दल सांगता येत इतकी वाईट घटना झाली। आम्हा सर्व गावकऱ्यांना दुपारी 3:30-4च्या दरम्यान अशा प्रकारे एकाच कुटुंबातील 3 व्यक्तीची हत्या झाल्याचं समजलं आणि इतकी निर्घृण हत्या झाली की आमच्यासारख्याला गेल्या 50-60 वर्षामध्ये या परिसरात असं काही न झाल्यामुळे आम्हाला सर्वांनाच धक्का बसला आहे। खरं वास्तव एक आमचा संजय जगन्नाथ जाधव हा जो मुलगा आहे साधारण 40-45 वर्ष वय असेल। त्याचं मुख्य व्यवसाय म्हणजे गवंडी काम करणं। तो पूर्ण जिल्ह्यामध्ये बालवाडीचे किचन ओटे वगैरे हा करून पोट भरीत होता। परंतु गेल्या 2 दिवसापूर्वी स्वतःच्या शेतातली जिरायती बाजरी काढायला आली म्हणून तो वस्तीवर राहायला आला आणि 2 दिवसात आल्यानंतर 3ऱ्या दिवशी काळाने या कुटुंबावर अशा प्रकारचा त्यांच्यावर आघात झाला आणि त्यामुळं आम्ही सर्व गावकरी अत्यंत दुःखात सापडलेलो आहोत। ही घटना कशी घडली याचं सुद्धा आम्हाला काही म्हणजे डोक्यात विचार सुद्धा येत नाही। म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थाच्या वतीनं इथं जमलेले आमचे RPI काँग्रेसच्या सर्वच्या वतीनं आमची एकच इच्छा आहे की ह्या घटनेचा कसून असा शोध पोलीस यंत्रणेमार्फत व्हावा आणि या कुटुंबाला त्याचा न्याय मिळावा। दरम्यान जाधव कुटुंबियांचे 3ही मृतदेहांचे काही भाग विहिरीत तर काही बोरवेलमध्ये असल्याचं पोलिसांना आढळून आलं। यामध्ये हात, पाय, मुंडकी यांचा समावेश होता। बोरवेलमधील अवयव हे JCBच्या सहाय्यानं तर विहिरीतील अवयव हे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं वरती काढण्यात आले। रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। आपण राज्यपालांना भेटून या प्रकरणाची CID चौकशी करणार असल्याचं आणि या कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचं रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितलं। आपल्या जिल्ह्यामधल्या सगळ्या मराठा बहुजन समाजाच्या लोकांनी विचार करावा आणि आपल्या गावामध्ये अशा पद्धतीची प्रवृत्तीची माणसं जर असतील तर त्यांना अगोदरच पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे। त्यांना सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे। दलित आणि सवर्ण हा वाद वाढवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो नाही।
या ठिकाणी म्हणून मला असं वाटतं की आम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत, दलित आणि सवर्णांनी एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे ही भूमिका आम्ही अनेक वेळेला मांडलेली आहे. दलितांवरच्या अत्याचारानंतरही अनेक ज्या कॉम्प्रोमाइजिंग ज्या केसेस आहेत ते आम्ही केलेले आहेत. अनेक ठिकाणी सवर्णांवरती अन्याय होऊन ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. जे खरे आरोपी आहेत त्या आरोपींनाच पकडलं पाहिजे, जे आरोपी नसतील त्यांना त्रास देऊन ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. त्यामुळं आपल्याला म्हणजे आम्ही काय आपल्या जिल्ह्याला बदनाम करण्याची भूमिका आमची अजिबात नाही. आमच्या पक्षाच्या वतीनं मागणी आमची अशी आहे की आमच्या पक्षाच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं एक आठवड्याभरामध्ये 2 लाखाची मदत आम्ही या कुटुंबाला त्यांच्या आईवडिलांना देणार आहोत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने 10 ते 15 लाखाची तरी मदत ही एका पुढच्या आठवड्यामध्ये सरकार नवीन आल्यानंतर सरकारच्या वतीनं 10 ते 15 लाखाची मदत या कुटुंबाला मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत चीड आणणारी आहे, महाराष्ट्राच्या परंपरेला कलंकित करणाऱ्याच्या पद्धतीची आहे, नगर जिल्ह्याला बदनाम करणाऱ्याच्या पद्धतीची घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब आरोपींना पकडावं आणि त्यांना कठोर शासन करावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. ह्या प्रकारामध्ये घटना घडल्यानंतर राजकीय नेते येतात, घोषणा होतात, राजकीय नेते येतात, घोषणा होतात, पण त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण या केसमध्ये लूप होल्स जातात, त्यामुळे आरोपींना शिक्षा होत नाही. तर लूप होल्स नाही आपण पाठपुरावा करणार आहात का? हा करणार ना. म्हणजे आता या केसमध्ये तर आता या ठिकाणी अडचण अशीच आहे की जे आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांनी या ठिकाणी कुठलाही आय विटनेस न ठेवता या ठिकाणी तिघांची हत्या केलेली आहे. परंतु तरीही पोलिसांनी आता अशा पद्धतीचे आय विटनेस हे तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. ही केस स्ट्रॉंग करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कायदेशीर आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून जे आरोपी पकडण्यात येतील त्यांना कशी जी शिक्षा होऊ शकेल या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून या प्रकरणाचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करावी अशी एक आमची मागणी आहे. आता CIDच्या एन्क्वायरीला राज्यपालांना भेटून सध्या त्यांना अधिकार आहेत, त्याप्रमाणे राज्यपालांना भेटून हे प्रकरण CIDकडे सोपवावं अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आपण सहभागी असलेल्या आपण सत्तेमध्ये येणार आहात महाराष्ट्रामध्ये, तर जे कायदे वचक बसावी गुन्हेगारांवरती, जे कायद्याची आपण पूर्वी मागणी केली होती, फास्ट ट्रॅक असू द्या किंवा विशेष न्यायालय असावं जिल्ह्यामध्ये, याची आपल्या मनाली तर पाठपुरावा आपण करणार आहात? करणार. म्हणजे आता जी फास्ट कोर्ट जी आहे ती फास्ट कोर्ट ही जिल्ह्यामध्ये किंवा 2-3 जिल्ह्याला मिळून एक तरी फास्ट कोर्ट असावं. आणि या दलित अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या घटना त्या कोर्टामध्ये जर नेल्या तर 1 वर्षाच्या आतमध्ये त्याचा निकाल लागणं अत्यंत आवश्यक आहे. तर या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. आता नवीन जे सरकार आलेलं आहे, सरकारशी मुख्यमंत्र्यांशी बोलून आपण फास्ट ट्रॅक आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार नाही, परंतु 2-3 जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या केसेस त्या जिल्ह्यामध्ये त्या एका न्यायालयामध्ये नेऊन आपल्याला त्याचे निकाल लावता येतील. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. C24 ताससाठी विशेष प्रतिनिधी ॲडव्होकेट हरिहर गर्जे, पाथर्डी.